देहू देखील महापालिकेचा समावेश व्हावा किंवा स्वतंत्र नगर परिषद व्हावी ही आपली वारंवार मागणी आहे. पण देहू रोडचा कुठेही नामोल्लेख झाला नाही. काय वाटतं तुम्हाला की देहू रोड कंटोनमेंट बोर्डच राहील किंवा नगर परिषद किंवा महापालिकेचा समावेश होईल? नक्की गेले 2 ते 3 वर्ष आलं देऊळ शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी सर्व पक्षाचे लोक प्रयत्न करत होते की देऊळ शहर एक नगर परिषद झालं पाहिजे. त्यासाठी आम्ही सर्व पक्षीय प्रयत्न करत होतो. आम्ही स्वतः 2 वर्षापूर्वी आम्ही स्वतः 27 शहरातून पत्र सर्व राजकीय पक्ष असतील, सामाजिक संघटना असतील, महिला मंडळ असतील, सर्व 27 पत्र असं घेऊन आम्ही शासनाकडे जमा केले होते. खासदार साहेबांसुद्धा मागणी केली होती की देऊळ शहर आमचं नगर परिषद झालं पाहिजे. देऊळ शहरामध्ये जर 36-37 हजार लोकसंख्या जर असेल तर आम्हाला स्वतंत्र नगर परिषदेचा मान मिळावा अशी आम्ही वारंवार त्यांना विनंती करत आहे. देऊळ रोड शहराची लोकसंख्या किती आहे? देऊळ शहराची 36,000च्या आसपास देऊळ शहराची लोकसंख्या आहे. तर नक्कीच आम्ही नगर परिषदेमध्ये समावेश आमचा होऊ शकतो. कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल अशी घोषणा केली की महाराष्ट्राचे सर्व कॅन्टोन्मेंट बरखास्त करून काहींना त्यांनी पालिकेमध्ये घेतलं, काहींना त्यांनी नगर असेल त्या काही भागामध्ये मला वाटतं भिंगार या शहरामध्ये त्यांनी वैयक्तिक नगर परिषदेची घोषणा केली. काही संभाजीनगरमध्ये असेल अशा अनेक शहरात त्यांनी नगर परिषदेची घोषणा केली. आमची अशी देऊळ शहराची इच्छा आहे की देऊळ शहरसुद्धा एक खूप मोठं शहर आहे, एक ऐतिहासिक शहर आहे. आम्हाला सुद्धा नगर परिषद दर्जा मिळावा असेल. खासदार श्रीरंगाप्पा बारणे असतील, हाजीभाई अराफत असतील यांच्याकडे देखील वारंवार पत्रावर करण्यात आले की याला मागणी भेटावं की श्रीरंगाप्पा बारणेकडे देखील आपण वारंवार पत्रावर करतात. मग आपल्या पत्राचा कुठेच विचार होताना का बरं दिसून येत नाही? नक्कीच त्यांनी सुद्धा प्रयत्न ते करत आहे. मावळचे लोक खासदार बारणे साहेब असतील, त्याचप्रमाणे आमदार सुनील शेळके असतील, महाराष्ट्र नेते हाजी अराफत शेख असतील, त्याचप्रमाणे माजी मावळचे आमदार बाळाभाऊ भेगडे असतील, ते सर्वपर्यंत आम्ही आमची इच्छा प्रकट केलेली आहे. त्यांना आम्ही वारंवार सांगितलं आहे की आमचं शहरामध्ये आम्हाला जर नगर परिषद केलं तर चांगला फंड. आज आमच्या कॅन्टोन्मेंटची अशी अवस्था आहे की कॅन्टोन्मेंटला पगार करण्यात सुद्धा पैसे नाही. ज्या शहरात पगार करायला पैसे नसतील ज्या कॅन्टोन्मेंटला, त्या शहराचा विकास कसा होईल याचा तुम्ही नक्कीच पालिकेमध्ये समावेश व्हावा किंवा स्वतंत्र नगर परिषद हीच मागणी का बरं आपण लावून जात? कॅन्टोन्मेंट बोर्ड आपल्याला का नकोय? त्यामध्ये काय नुकसान होते आणि महानगर जर पालिका जर आली तर त्याच्यामध्ये काय बेनिफिट मिळणार? नाही, नक्कीच कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये आम्ही गेले 70-80 वर्ष आम्ही सर्व देऊळ शहर राहत असेल. रेडिओचे अनेक प्रश्न आमच्या शहरामध्ये लागू आहेत. त्याच सर्वात मोठा प्रश्न आहे विकासाचा, डेव्हलपमेंटचा विषय. चांगले कॉलेजेस नाही, चांगले स्कूल्स नाही, चांगले हॉस्पिटल्स नाही, चांगले स्कूल्स, प्रत्येक गोष्टीला अडचण. चांगले मॉल्स नाही आहे, चांगले भाजी मंडी चांगली नाही आहे, व्यापाऱ्यांची खूप परिस्थिती खूप बिकट आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये सगळ्यात मोठी परिस्थिती म्हणजे शहराला जर पगार करायला जर तिथल्या अधिकाऱ्यांना पैसे नसतील तर विकासाचे रोड, रस्ते, लाईट पेंटण्याची अवस्था खूप बिकट आहे. देऊळ शहरामध्ये कमीत कमी 56,000-52,000 लोकसंख्या असलेलं शहर आहे. 36,000च्या आसपास मतदार आहे. शहरामध्ये कमीत कमी 5 ते 6 स्लम एरियाज आहे. जास्तीत मतदान. मी देऊळ शहराच्या बाजारपेठेमध्ये राहणारा मुलगा आहे. माझ्या शहरामध्ये अनेक गावं आमचे संलग्न आहे. देऊळ बाजारपेठेमध्ये कमीत कमी 24,000 मतदान आहे. आमच्या शहरामध्ये 24,000 मतदान, कमीत कमी 6 स्लम एरिया आहे. यांचा जर विकास करायचा असेल, याचा जर डेव्हलपमेंट करायचं असेल तर आम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा फंड नक्की लागेल. त्यासाठी आम्हाला नगर परिषदेची खूप खूप आवश्यकता आहे. ज्यावेळेस तुम्हाला विकास करायचा असेल किंवा कुठलं एखादा बांधकाम करायचं असेल किंवा अन्य काही प्रोजेक्ट राबवायचे असेल, जसे खासदार निधीत नसेल, आमदार निधीत, मग हे राबवत असताना तुम्हाला त्या ठिकाणी काही अडचणींना सामना करावा लागतो का कॅन्टोन्मेंट बोर्ड असल्यामुळे? नक्कीच रेटून असल्यामुळे जर कुठला फंड येत असेल तरी आम्हाला परमिशनला खूप अडचणी होत असेल. आमदार खंडातून फंड असेल, खासदार फंड असेल, जो फंड आम्ही सँक्शन करून आम्ही भांडून जो फंड आमच्या शहरामध्ये आणतो त्यावेळी आमच्या परवानगी असतात. त्याला सीओची परवानगी लागती, कॅन्टोन्मेंटच्या उपाध्यक्षाची परवानगी लागती, कलेक्टर ब्रिगेडची परवानगी लागती. ही प्रोसिजर खूप मोठी आहे आणि फंड कमी असल्यामुळे जी म्हणजे 10% सुद्धा आमच्या शहरात काम होत नाही. खूप दुर्दैव आमच्या शहराचं आहे. मी आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, CM देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, मी सर्वांना कळकळीची विनंती करतो आमच्या शहराला पुन्हा एकदा तुम्ही नगर परिषदचा मान मिळावा अशी मी त्यांना विनंती करेन. याच मागणीसाठी खासदारांची काही भेट वगैरे घेणार आहात? नक्की. आमच्या शहराची सर्वपक्षीय एक बैठक आम्ही उद्या आयोजित केलेली आहे. बैठकीत आमचे सर्व पक्ष असतात, सर्व शहर प्रमुख असतील, सर्व शहर प्रमुख असणार. त्याच्यामध्ये सर्व नगरसभा, माजी नगर असतील, शहरातील सर्व संघटना असतील, महिला आघाडी असतील, व्यापारी संघटना असतील. आम्ही सर्वांना उद्या एकत्र करायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्या प्रयत्नातून आम्ही सर्वांनी आमची 11 लोकांची कोर कमिटी बनेल आणि त्याच्या मदतातून आम्ही खासदार, आमदार, मुख्यमंत्री यांना भेटण्याचा 100% प्रयत्न करून आम्ही हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. हाच विषय आता अधिवेशन चालू आहे. अधिवेशनामध्ये विषय मार्गी लावण्यासाठी आपण काही आमदारांची गाठ भेट घेऊन त्यांना प्रश्न विधानसभेत मांडायला लावणार आहात का? नक्कीच. काल मला आमचं फोनवरती बोलणं झालं त्या संदर्भामध्ये. अधिवेशन मला वाटतं उद्या 12 तारखेला अधिवेशन संपणार आहे, तर उद्यापर्यंत काही शक्य नाही आहे.
येणाऱ्या सोमवार किंवा मंगळवारी आम्ही खासदार आमदार सर्वांना आम्ही देवळ शहरातून कमी 100 200 लोक जाऊन त्यांना भेटणार आहे की आम्ही आमची जी परिस्थिती त्यांच्यासमोर आम्ही ठेवणार आहे. आमदार साहेब असतील खासदार साहेब आम्ही आमची रिअल परिस्थिती त्यांना सांगणार की शहरामध्ये फंड नाही, गटराची अवस्था रोडची अवस्था खूप बिकट आहे. आम्हाला लवकरात लवकर जर तुम्ही बाकी शहरांना जर तुम्ही कॅन्टोन्मेंट बोर्डला जर तुम्ही नगर परिषद किंवा पालिकेत करत असेल तर आमच्यावर हा अन्याय का याचा आम्ही हा प्रश्न आम्ही नक्की विचार. आता तुम्ही खासदारांच्या अत्यंत जवळचे निकटवर्ती मानले जातात. आजार पक्षक यांच्या जवळचे निकटवर्ती आहे, सुनील अण्णाचा. मग तुम्ही ह्या सगळ्यांच्या जवळचे देखील असून देखील तुमच्या प्रश्नांना न्याय का नाही? नक्कीच त्यांनी प्रयत्न केलेत. हा डिफेन्सचा विषय होता, हा त्या लेवलचे प्रश्न आहेत. नक्कीच साहेबांनी प्रयत्न केले लोकांना न्याय देण्याचा. नक्की आणि त्यातून सुद्धा प्रयत्न करत आहे की गोरगरीब जनतेला न्याय मिळायला पाहिजे. त्यासाठी आमदार असतील खासदार असतील सर्वच प्रयत्न करत आहे. कुठलाही नेता कधीच कोणाला अन्याय होईल अशी कुठली गोष्ट करत नाही. हा नेता फक्त न्याय देण्यासाठी असतो. तसे आमचे आमदार खासदार दोन्ही सुद्धा आहेत. आमचे बाळाभाऊ बेगडे असतील सर्व सुद्धा न्याय देण्यासाठी आमच्यासाठी आहेत. हे न्याय द्यायचा प्रयत्न आम्हाला 100% करत आहे. पण हा वरून आलेला विषय म्हणून मुख्यमंत्र्यांना आमची कळकळीची विनंती असेल, जर तुम्ही 5चा कॅन्टोन्मेंट जर बरखास्त करून नगर परिषद किंवा पालिकेत घेत असेल तर आमची सुद्धा विनंती आहे देवळ शहरामध्ये तुम्ही आम्हाला नगर परिषद द्यावे. जर ही परिस्थिती जर कायम राहिली, जर आमचे इलेक्शन्स लागले, कॅन्टोन्मेंट बोर्ड राहिलं तर देवळ शहर एकट्ट होऊन उद्या मतदानावर बहिष्कार टाकेल. उद्या जर देवरोड शहर महापालिकेमध्ये जर सामील झाले तर त्या ठिकाणी किती नगरसेवक वाढण्याची शक्यता आहे? जर पालिकेमध्ये जर आमचे देवळ कॅन्टोन्मेंट जर गेलं तर 36,000 लोकसंख्या असणारे 4 एक नगरसेवक वाढतील असे अंदाज आहे. पण आमची विनंती आहे, आम्हाला स्वतंत्र नगर परिषद द्या. आम्हाला आमचा कारभार वेगळा चालेल, चांगल्या पद्धतीने चालेल. शहर म्हणजे हा ऐतिहासिक शहर आहे आमचं. आमच्या शहरामध्ये देव आळंदीला लागून असलेलं खूप मोठं शहर आहे आणि आमच्या शहराचा वेगळा जर कारभार आम्हाला मिळाला तर चांगल्या पद्धतीने शहर चालू शकतं आणि चांगला न्याय मिळू शकतो. स्वतंत्र नगर परिषद झाली तर त्या ठिकाणी किती नगरसेवक असतील? नक्कीच ते आता शेवट लॉ प्रमाणे जे असतील 20-22 नगरसेवक होतील माझ्या अंदाजे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा फंड मिळेल आणि चांगली आम्हाला एक चांगली टीम तयार करून चांगलं वर्किंग करता येईल. एकंदरीत शहर डेव्हलपमेंट होण्यासाठी शहराचा विकास होण्यासाठी स्वतंत्र नगर परिषदेची मागणी आहेत का? नक्कीच. गेले 3 वर्षापूर्वी सर्व पक्ष एकत्र, मी स्वतः होतो, सर्व पक्ष एकत्र करून आम्ही 27 लेटर्स जमा केले होते. त्या लेटर्सवर सर्वांची आम्ही मागणी केली होती. आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील त्यांना आम्ही पत्र दिलं होतं की देवळ शहरात खूप बिकट परिस्थिती आहे, टॅक्सेस टोल सगळं बंद आहे, आमचं पगार करायला पैसे नाही, डेव्हलपमेंटला पैसे नाही. जर आम्ही जर नगर परिषदेमध्ये गेलो तर आम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा फंड मिळेल, आमचं देवळचा कारभार व्यवस्थित चालेल. आणि तीच तळमळची विनंती, जर देवळ शहर जर नगर परिषद झालं तर मेट्रो जी आमची आहे ती आम्ही देवळपर्यंत सुद्धा आणू शकतो. आज कॅन्टोन्मेंट तांत्रिक अडचणी होतात, परमिशनची अडचणी, आम्ही ते सुद्धा देवळपर्यंत घेऊ शकतो. अशा अनेक समस्याला आम्ही मात करू शकतो. जर देवळचा विकास जर करायचा असेल तर 100% देवळ शहराची एकच मागणी, देवळ शहर नगर परिषद झालं पाहिजे. आता हे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा विषय, त्याच्यामुळे दिल्लीमध्ये प्रधानमंत्र्यांना आपण काही पत्रव्यवहार करणार? नक्की 100%. उद्या आमची तातडीची बैठक आम्ही उद्या आयोजित शहरातर्फे केलेली आहे. आम्ही लवकरच मुख्यमंत्री असेल, प्राईम मिनिस्टर सर असतील, यांना आम्ही नक्कीच पत्रव्यवहार लवकरच करणार आहोत. वेळ पडली तर आम्ही त्या संदर्भात कोर्टात सुद्धा जाण्याची आमची तयारी आहे.